भगवान बुद्धाने आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही. शुद्धोदन आणि महामाया यांचे आपण औरस पुत्र आहोत या पलीकडे स्वतः संबंधी तो अधिक काही म्हणत नाही. पहिली बुद्ध संगीती ही बुद्धाच्या निर्वाणानंतर लवकरच भरविली गेली हे सर्वश्रुतच आहे. या संगीतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हा होता. त्याने आनंदला धम्माचे पठण करायला सांगून संगीतीला प्रश्न केला, हे बरोबर आहे काय? ज्या वेळी संगीती होकारात्मक उत्तर देई त्यावेळी काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथेच संपवी. यानंतर त्याने उपालीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगीतीला विचारले, हे बरोबर आहे काय? संगीतीने होकारात्मक उत्तर देताच त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथेच संपवी. भगवान बुद्ध स्वतःला आपल्या धम्मशासनापासून अलग मानित असे. याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी नेमण्यास त्याने दिलेला नकार. धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी असे त्याचे प्रत्येक वेळी उत्तर होते. धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्यानेच जगला पाहिजे, त्याच्या मागील माणसांच्या सत्तेने नव्हे. ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसांच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे. धम्माची सत्ता चालवयास प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नव्हे. भगवान बुद्धाचा धम्म हा साक्षात्कार नव्हे. साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे, माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या असे प्राणी मात्रास सांगणारा देवाचा संदेश. हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रेषिताच्या मार्फत पाठविलेला असतो. त्या संदेशाचा प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो. मग त्याला धर्म असे म्हणतात. प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष लाभ निश्चित करणे. धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष म्हणजे जर ते प्रेषिताला देवदूत मानित असतील आणि त्याने आणलेल्या देवाच्या आज्ञा पाळत असतील तर त्यांची नरकातील पाठवणीपासून सुटका करणे. भगवान बुद्ध आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत असला अधिकार कधीच सांगत नसे. बुद्ध हा मोक्षाची आश्वासने देत नाही, तो फक्त मार्ग दाखवतो. मोक्ष म्हणजे निर्वाण आणि निर्वाण म्हणजे राग लोभादी विकारांचा निग्रह. अशा धर्मात मोक्षाचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार?